हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि त्याआधी मी माझ्या ऑप्शन बाईंगचा जो सेटअप होता त्याचा वीकली रिझल्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केला आहे. तर तुम्हाला वेळ मिळाला तर तो नक्की बघा. ओके, आणि काही डाऊट असेल तर तुम्ही त्या व्हिडिओवरती कमेंटसुद्धा करू शकता. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला सुरुवातीला मी निफ्टीचं सांगतो, कारण मी निफ्टीचं तुम्हाला मी सोमवारपासून सांगतो की मार्केट अगर हा लेवल ब्रेक करतो आहे तर वरती जाऊ शकतो बऱ्यापैकी. आणि सोमवारपासूनच तो मार्केट ह्या लेवलला एक रिस्पेक्ट देत होता, बरोबर. तो तिकडून खाली जात होता. त्याच्यानंतर आपले मल्टिपल एकदा दोनदा एस एलसुद्धा गेले असतील, ठीक आहे. कारण मी बँक निफ्टीमध्ये एंट्री घेत होतो त्यामुळे माझा एस एल नाही गेला. पण मी जेव्हा निफ्टीमध्ये ट्रेड घेतला तेव्हा माझा एक एस एल गेला आणि माझ्या सेकंड एंट्रीमध्ये मला प्रॉफिट मिळाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आज पण बघा, त्याने आज पण इकडे एक सपोर्ट घेऊनच मार्केट वरती गेला आहे आणि इकडूनच सपोर्ट घेऊन परत वरती गेलं, ठीक आहे. त्याच्यामुळे मी सांगतो हा लेवल थोडा इम्पॉर्टंट लेवल आहे. जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती मार्केट असेल तोपर्यंत आपण प्रॉफिटेबलच असणार. तर पण हा लेवल आहे ना, ॲक्च्युली अगर फ्रायडेला अगर 19 तारखेला अगर कंटिन्यू मोमेंटम दिली असती ना तर मला बऱ्यापैकी प्रॉफिट झाला असता. पण त्याच्यानंतर मार्केटने रिव्हर्स केलं. पण ठीक आहे, मी माझ्या ऑप्शन बाईंगची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये मला प्रॉफिट झाला, त्याच्यामुळे मला एवढा काही फरक नाही पडला. आणि मी काल एक नॅचरल गॅसमध्ये ट्रेड घेतला, लाईव्ह ट्रेड. अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. मी लाईव्ह पोझिशनचा मी ट्रेड घेतलेला, रेकॉर्डिंग केलेली आणि त्याचा व्हिडिओ पोस्ट केला. तर तुम्ही नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये शिकणार का खूप काय काय. आता मी निफ्टीमध्ये आता मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही शेवटचे 3 दिवस बघत असाल, एक बऱ्यापैकी डाऊनफॉल येतो आहे. 17ला आला, 19ला आला आणि आज पण आता ही जी एवढी मोठी कॅन्डल आहे ना, ही आपण नाही बनवू शकत, ठीक आहे. हे ॲटलिस्ट लोकांचे एस एल तरी काढण्यासाठी असेल किंवा मग मार्केटला कुठेतरी मूवमेंट करायची असेल त्याच्यामुळे. आणि वीक्स सध्या कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता वीक्स वाढणार आहे, वाढू शकतो. त्यामुळे ही मोमेंटम होते. तर आपल्याला एक सिम्पल ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे आता किती वीक्स वाढलं, किती मार्केट खाली पडत असेल ना, तरी आपल्याला एक इझी सेटअप ठेवायचा. मार्केट समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होतं आहे, ठीक आहे. आजचा जो काही हाय असेल तो अगर हाय ब्रेक होतो आहे तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. जेवढे तर आपण नॉर्मल क्वांटिटी मारतो तेवढ्या क्वांटिटी मारू शकतो, ठीक आहे. आणि मॅक्झिमम 2दा एंट्री. अगर ह्या लेवलची इथे एंट्री घेतली, एस एल गेला पहिल्यांदा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड टायमाला एंट्री घेतली, त्याच्यानंतर पण एस एल गेला तर समजून येतं की आजचा दिवससुद्धा साईडवेज असेल तर आपण त्यामध्ये एंट्री नाही घ्यायची. मॅक्झिमम 2दा एंट्री. अगर मार्केटला मोमेंटम करायची असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या एंट्रीला तुम्हाला बऱ्यापैकी पैसे देऊन जाईल, ठीक आहे. आणि गॅपअप ओपन झालं ह्या लेवलच्या वरती कुठे ओपन होत असेल, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा किंवा मग रेड कॅन्डल बघा, ओके. आणि त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला सुद्धा जाऊ शकतो. सेम मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की आपण आपला एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि समजा एकदम मोठा गॅप अप झाला ना, तर समजा पहिली अगर रेड कॅन्डल भरत असेल 5 मिनिटाची आणि डाऊन साईडला जात असेल तर आपण डाऊन साईडची एंट्री घेऊ शकतो. पण त्याचा टार्गेट मोठा नाही ठेवू शकत. त्याचा टार्गेट मॅक्झिमम आपण 1:2चा ठेवू शकतो, कारण जेणेकरून आहे ना तो जास्तीत जास्त गॅप फिल करून तो मग रिव्हर्स होईल, ठीक आहे. तर गॅप फिल होईपर्यंत आपण आपला टार्गेट ठेवू शकतो किंवा थोडंसं वरती ठेवा, जेणेकरून तुमचा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की तुम्ही एक्झिट करू शकाल, ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी अशा अगेन्स्ट ट्रेड करत नाही. अगर गॅप ओपन झाला, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल मिळत असेल मला आणि हाय ब्रेक केला तर मी फक्त आणि फक्त वरच्या साईडचीच एंट्री घेणार, ठीक आहे. मग मी डाऊन साईडला मी 1:2साठी मी एंट्री नाही घेणार. जोपर्यंत मला 1:4चा टार्गेट मिळत नाही तोपर्यंत मी माझी पोझिशन ही सोडतच नाही, ठीक आहे. त्यामुळे डाऊन साईडला अगर कोणाला जायचं असेल तर पहिली सुरुवातीला रेड कॅन्डल बनत असेल गॅप ओपन होऊन तर मार्केट फक्त आणि फक्त गॅप फिल करू शकतो, ठीक आहे. आणि समजा ह्या लेवलला कुठे ओपन झाला, गॅप डाऊन ओपन झाला, कारण आता ही जी कॅन्डल दिसते रेड कॅन्डल त्याचा 50% तरी अगर ओपन होत आहे आणि त्याच्यानंतर हा वाला हाय ब्रेक लो ब्रेक करत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. सेम मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या, कारण तुम्हाला ना ही अगर तुम्ही ते हॉरिझॉन्टल लाईन माराल ना तर तुम्हाला इकडे एक थोडासा ना सपोर्ट मिळू शकतो, ठीक आहे. त्यामुळे मॅक्झिमम अगर मार्केटला खाली जायचं असेल तर मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. हा लेवल ब्रेक केला आपण एकदा एंट्री घेऊ शकतो. अगर मार्केटला एकदम जोरात खाली पडायचं असेल तर पहिल्या किंवा मग दुसऱ्या एंट्रीमध्येच जाईल खाली. फक्त एवढंच की क्वांटिटी कमी करा. अगर वरती समजा तुम्ही फुल क्वांटिटी मारत आहे, तुम्ही 4 क्वांटिटी तुमची फुल क्वांटिटी असेल, बरं, तर डाऊन साईडला फक्त आणि फक्त 2च क्वांटिटी मारा, ठीक आहे. तुम्हाला 2 क्वांटिटीमध्ये म्हणजे जेवढे तुम्ही मारता त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये पण तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोन्हीमध्ये सध्या तरी ह्या आठवड्यापुरता, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होत असेल तर पुढच्या आठवड्याला आपण बघूया. कारण काय ना, एवढी मोठ्या मुवमेंटनंतर तुम्ही इकडे बघत असा, एवढ्या मोठ्या मुवमेंटनंतर ना डायरेक्टली खालती जाऊन डायरेक्टली आपण जास्त क्वांटिटी मारून उपयोग नाही. कारण मार्केट आहे इथे साईडवेज गेलं, इथे साईडवेज गेलं, इथे साईडवेज गेलं, ठीक आहे. मार्केटला खाली पडायचं असतं त्याने इथूनच पडलं असतं, ठीक आहे. त्यामुळे अगर खाली जायचं असेल क्वांटिटी अर्ध्या करा,
कारण अशावेळी जेव्हा मार्केट ब्रेकडाऊन देतं तर जोरात ब्रेकडाऊन देईल, तुम्हाला अर्ध्या क्वांटिटीमध्ये पण एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळू शकतं. आणि आता आपण बँक निफ्टीचं बघूया. बँक निफ्टी पण ऑलमोस्ट सेमच आहे. फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होतो आहे, आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपल्या एसएला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, गॅप ओपन झाला सेम. पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, वरती जात असेल तर आपण वरच्या साईडला ट्रेड घेऊ शकतो. आणि ज्यांना अगर 1:2साठी ट्रेड करायचं असेल तर अगर मोठा गॅप अप झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर मॅक्झिमम आपण 2दा एंट्री घ्या. आणि 1:2 मॅक्झिमम तुम्हाला टार्गेट त्यामध्ये 1:2चा मिळू शकतो. ओके, आणि सेम जसं 50%च्या आसपास अगर गॅप डाऊन ओपन झाला, हा लेवल ब्रेक होत असेल तर बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंटम येऊ शकते. पण अगर तुम्ही वरती 4 क्वांटिटी मारत असाल तर डाऊन साईडला फक्त आणि फक्त 2 क्वांटिटी, म्हणजे ऑलमोस्ट अगर तुम्ही बघत असाल ना तर ऑलमोस्ट सेमच आहे. कारण आहे ना, मार्केटने हे बघा, इथून मार्केटने मोमेंटम दिले बरोबर. इथे ना, इथे बघा तुम्हाला दिसत असेल, इथे एक मल्टिपल सपोर्ट घेतला आहे. एक इकडे सपोर्ट घेतला आहे, एक इकडे सपोर्ट घेऊन मार्केटने एक एवढा मोठा ट्रेंड घेतला आहे. ठीक आहे, तर अगर मार्केटला अगर समजा मार्केट पडायचंच असेल ना तर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये पण आहे ना, इथे ओपन झालं फ्लॅट आणि हा लो ब्रेक केला तर तुम्हाला नेक्स्ट टार्गेट हा इझिली मिळू शकतो. ठीक आहे, त्यामुळे टार्गेट तुम्ही क्वांटिटी कमी ठेवली असेल तरी चालेल, फक्त टार्गेट मोठं ठेवा आणि टार्गेट प्रॉफिट मोठं होऊ द्या. एस एल लहान द्या आणि टार्गेट मोठा घ्या. आणि स्विंग ट्रेडिंगसाठी मी 2 स्टॉक शॉर्ट लिस्टेड केलेत. तर त्याच्यापैकी पहिला आहे ITC आणि ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मी MTF करणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी अगर 20,000 रुपये यूज करत असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये मी 1 लाखाचं शेअर्स विकत घेऊ शकतो. ओके, क्लिअर आहे. तर ह्यामध्ये मी MTF करणार आहे. आणि त्याची एंट्री मी तुम्हाला सांगतो. एंट्री समजा आता ही जी ग्रीन कॅन्डल आता जी बनवली, अगर तुम्ही इकडे डेली टाईम फ्रेमवर आहे, ओके, इकडे बघत असाल, इकडे तुम्हाला डेली टाईम फ्रेम दिसेल. आणि त्याने जसं आता हे बघा, इकडे त्याने ग्रीन कॅन्डल बनवले, त्याने ऑलमोस्ट 3 रेड कॅन्डलचं कवर केलं, 1, 2 आणि 3 बरोबर. आणि आता समजा फ्लॅट ओपन होऊन किंवा कसंही अगर हा वाला हाय ब्रेक करतो ना इकडचा ह्या कॅन्डलचा, तर ऑलमोस्ट तो पहिला इकडे पोचला आणि नंतर हा रेड कॅन्डलचा हाय ब्रेक केला, त्यामध्ये क्विक मुवमेंटम येणार. क्लिअर आहे, त्यामुळे मी ह्यामध्ये एंट्री घेणार नाही. ह्याचा टार्गेट माझा मॅक्झिमम समजा इथे एंट्री असेल, हा SL असेल आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये माझा 1:2चा टार्गेट असणार. ठीक आहे, तर मी तुम्हाला पहिलं याचं कॅल्क्युलेशन करून दाखवतो मी कसं करणार आहे ते. हे बघा, आता त्याचं स्टॉकची किंमत आहे 514 रुपये 40 पैसे. ठीक आहे, आणि मी त्याची एंट्री घेणार 517 रुपये 50 पैसे. ठीक आहे, 517 रुपये 50 पैसे, तर 1 लाख भागिले 517.50. ठीक आहे, तर मला क्वांटिटी बसणार 193. क्लिअर आहे, 193 मला क्वांटिटी बसणार. आणि आपण आता त्याचा SL बघूया, SL किती बसतं का. ठीक आहे, अगर तुम्ही इकडे बघत असाल 517.40 मायनस 507.70. ठीक आहे, आपण इकडे कॅल्क्युलेट करून घ्या. 517.50ला आपण एंट्री घेऊया, मायनस 507 इकडे पण 50 घ्या, म्हणजे एक राऊंड नंबर होऊन जाईल. ठीक आहे, टोटल 10 पॉईंटचा माझा SL असेल आणि त्याची क्वांटिटी 193 आहे बरोबर. तर मला यामध्ये टोटल मॅक्झिमम लॉस हा 1930 म्हणजे 1930 रुपये असेल. ओके, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मला टार्गेट मी 4,000 टार्गेट घेणार आहे. ठीक आहे, पण डायरेक्ट ब्रेक केलं तर वेल अँड गुड, काय प्रॉब्लेमच नाही. अगर क्विक मुवमेंटम केली तर ठीक आहे. अगर ह्यामध्ये माझा टोटल मॅक्झिमम लॉस माझा 1930 रुपये असेल आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मी कमीत कमी 4,000चा प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करेन. मी माझं SL ट्रेड केव्हा करीन ते तुम्हाला सांगा. अगर ह्याचं 1:1 कंप्लीट झालं असेल ना तरच मी माझं SLला कॉस्ट टू कॉस्ट करेन. कारण समजा 1:1 झाल्यानंतर अगर मार्केट परत खाली येतं ना तर ते मोस्टली हे एक साईडवेज होऊन जाणार किंवा मग ते खाली डाऊन साईडला जाणार. ठीक आहे, त्यामुळे 1:1चं टार्गेट कंप्लीट झालं, मी माझा SLला कॉस्ट टू कॉस्ट करीन. त्यानंतर माझा ट्रेलिंग SL गेला तरी चालेल, नाहीतर मग माझा टार्गेट मिळाला तरी चालेल. ठीक आहे, आणि डायरेक्ट SL जात असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी तसं पण SL देण्यासाठी बसलो, म्हणजे इकडे SL लावून ठेवलेला आहे, तर एवढा काही त्याच्यामध्ये इश्यू नाही आहे. आणि माझा दुसरा स्टॉक आहे IRF. मी तुम्हाला माझी IRFCची मी एंट्री सांगतो आणि का ते पण सांगणार आहे शेवटी. हे बघा, ही जी ग्रीन कॅन्डल बनवली, या ग्रीन कॅन्डलनंतर जसं हाय ब्रेक केला तर मी माझी एंट्री घेईन. पण सगळ्यात बेस्ट सिनारिओ केव्हा असेल माहिती आहे, समजा तर हे ग्रीन कॅन्डल आहे, थोडंसं उद्या गॅप डाऊन ओपन होऊन एक हलकीशी रेड कॅन्डल बनवली. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केला ना तर त्यामध्ये जरा ट्रेंड एकदम जोरात येऊ शकतो.
त्यामुळे मी त्याच्यामध्ये एंट्री घ्यायचा प्रयत्न करणार. डायरेक्ट ब्रेक केला तरी मी घेणारच आहे, मग भले ते एंट्री असू दे नाहीतर SL असू दे. पण अगर रेड कॅन्डल पहिली बनवते एक डेली टाईम फ्रेमवरती आणि त्याच्यानंतर ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होतो ना, तर एक मोमेंटम फास्ट येऊ शकते आणि त्याच्यामध्ये चान्सेस जास्त आहे एक प्रॉफिट व्हायचे. त्यामुळे आणि पण यामध्ये मी तुम्हाला एक सिनारिओ सांगतो की मी यामध्ये 1 लाखामध्ये ट्रेड नाही करणार. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं मी 2 स्टॉक घेणार, त्याच्यामध्ये 1 लाखाने ट्रेड घेणार आहे. पण अगर तुम्ही ह्यामध्ये 1 लाखाने ट्रेड घ्याल ना तर तुमचा SL खूप मोठा होऊ शकतो. कारण आता समजा ही माझी एंट्री आहे, हे बघा ही माझी एंट्री आहे आणि हा माझा SL आहे. अगर तुम्ही आता कॅल्क्युलेशन कराल तर ऑलमोस्ट हे 10 पॉईंट आहेत, बरोबर 9 पॉईंट आहेत. तर आता मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. 1 लाख आपण जेवढं 1 लाखाचे स्टॉक घेतले असते 1 लाख भागिले 163.90 पकडूया, ठीक आहे. किती आले 610 रुपये. आणि त्याच्यामध्ये अगर आपण 9 रुपयाचा अगर SL दिला तर 5400 म्हणजे 5000 राऊंड नंबर पकडा, 5500चा आपला SL बसू शकतो. तर आपण एवढं नाही करायचं. मग मी यामध्ये काय करणार तुम्हाला सांगतो. जिथे मी 1 लाखाचा फंड करतो त्याच्यामध्ये मी 3ने डिवाईड करणार, ठीक आहे. आणि मी मॅक्झिमम लॉसमध्ये पहिल्या ट्रेडमध्ये मॅक्झिमम लॉस 2000चा आहे, तर ह्या ट्रेडमध्ये पण मी मॅक्झिमम लॉस 2000चाच ठेवणार. तिकडे मॅक्झिमम प्रॉफिट 4000 आहे, इकडे सुद्धा मॅक्झिमम प्रॉफिट हे 4000च असणार. अगर माझं SL मोठा होत असतं तर मी इथे सुद्धा जर मोठा SL दिला असता, इकडे ॲटलिस्ट मी 3-4 हजारपर्यंत द्यायला काही प्रॉब्लेम नाही. पण अगर 6000च्या आसपास जात असेल आणि चुकून आपला SL पहिल्या स्विंग ट्रेडला गेला तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे अगर मी पहिला स्विंग ट्रेड करतो आहे तर थोडंसं सेफ करा, जेणेकरून एक माझ्याकडे थोडासा फंड जमा होईल स्विंग ट्रेडिंगसाठी, ठीक आहे. अगर समजा ह्यापैकी माझा एक तरी ट्रेड चालला त्याच्यानंतर मी नेक्स्ट टाईमला मी बिंदास एंट्री घेऊ शकतो. आता पण तशी बिंदासच घेतो, पण अगर ज्यावेळी आपल्या हातामध्ये प्रॉफिट असतो त्यावेळी कॉन्फिडन्स अजून चांगला असतो आणि आपले प्रत्येक कॉल आपले परफेक्ट लागतात, ठीक आहे. तोच एक हिशोब आहे. मी यामध्ये 2000चा SL घेणार पहिल्यामध्ये आणि IRFCमध्ये पण 2000चा SL घेणार. जिथे ITCमध्ये जिथे 1 लाखाचं मी स्टॉक्स विकत घेणार, इकडे फक्त मी 33,000चे विकत घेणार, जेणेकरून माझा फक्त SL हा 2000च्या आसपास व्हायला पाहिजे. क्लिअर आहे. मंडेला फक्त मी ट्रेड बघणार. अगर माझी डायरेक्ट लेवल ब्रेक होता तर मी एंट्री घेणार आणि IRFCमध्ये अगर पहिली रेड कॅन्डल बनली तर जरा अजूनच मजा येईल, ठीक आहे. आणि तुम्ही माझ्या ऑप्शन स्ट्रॅटेजीचा जो रिझल्ट आहे त्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि मी एक काल लाईव्ह रेकॉर्डिंग केली तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, ओके. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.